संसदेत सर्व खासदारांना समान नियम लागू असून प्रत्येकाला केवळ नियम आणि प्रक्रियांनुसारच बोलण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज केलं. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या चर्चेनंतर आज बिर्ला यांनी सभागृहाला संबोधित करत आपली भूमिका आणि भावना स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते. सभागृहाचे नियम सरकारनं किंवा विरोधकांनी बनवलेले नसून ते खुद्द सभागृहानेच बनवलेले आहेत आणि ते सर्वांना समान लागू होतात याची त्यांनी जाणीव करून दिली. विरोधी पक्षनेते सभागृहापेक्षा श्रेष्ठ असून ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात हा समज चुकीचा असून कोणालाही त्याचा विशेष अधिकार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अविश्वास ठरावाच्या चर्चेनंतर सभागृहानं दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विरोधी सदस्यांनी मांडलेल्या माईक बंद करण्याच्या मुद्द्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं. अध्यक्षांकडून माईक सुरू किंवा बंद करण्याचं बटन नसतं. बोलण्याची संधी मिळणाऱ्या व्यक्तीचाच माईक सुरू केला जातो हे विरोधकांनाही माहीत आहे असं ते म्हणाले. लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याविषयी प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना भाजपा खासदार जे.पी. नड्डा यांनी या घटनेला राजकीय रंग न देण्याचं आवाहन केलं. हल्लेखोराला न्यायालयासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न भारत सरकार करेल असं आश्वासन देत हा मुद्दा जम्मू काश्मीर राज्याच्या मुद्द्याशी जोडला जाऊ शकत नाही असं त्यांनी नमूद केलं.